हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सिंपल इंडियन कुकिंगमध्ये। आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। कदाचित तुम्ही ती बनवलीही असेल परंतु ज्यांनी बनवलेली नसेल किंवा ज्यांना हा प्रकार माहीत नसेल त्यांच्यासाठी आपण ही रेसिपी आज बनवणार आहोत। तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये एक मोठा चम्मच तेल मी गरम करून घेतले आहे। यामध्ये मी आता 1 चम्मच मोहरी जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे मोहरी चांगले तळतळू द्यायचे आहे। इथे एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा मी इथे परतून घेणार आहे। कांदा चांगला मऊ होऊ द्यायचा आहे। कांदा लवकर मऊ होण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे। इथे कांदा आपला चांगला लालसर देखील झालेला आहे, मऊ झालेला आहे। इथे मी एक छोटासा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील इथे मी चांगला परतून घेणार आहे। टोमॅटो आपला चांगला मऊ झालेला आहे। यामध्ये इथे मी थोडीशी हळद टाकली आहे, 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे, थोडी कोथिंबीर टाकलेली आहे, याने छान फ्लेवर येतो। चांगलं एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यांना। तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील काही मसाले ॲड करू शकता। इथे मी चोपडा वाल घेतलेला आहे। हा वाल खूप छान लागतो खायला, अगदी कमी वेळेत शिजतो। तुम्ही बनवलेला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। ज्यांनी बनवलेला नसेल त्याने देखील कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी माहिती आहे किंवा नाही। मी या पद्धतीने बनवते, तुमच्याकडची पद्धत देखील माझ्याशी शेअर करा। खूप चविष्ट लागते ही भाजी। आपण जो वाल आमच्या मार्केटला भेटतो त्या वालापेक्षाही छान लागते या वालाची भाजी। याला आमच्याकडे चोपडा वाल असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे देखील नक्की सांगा। तर इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे। तुम्ही ही भाजी रश्याची देखील बनवू शकता किंवा अशी कोरडी देखील बनवू शकता। मी आज ही रेसिपी तुम्हाला कोरडी सुकी भाजी बनवून दाखवणार आहे। तुम्ही टिफिनला नक्की देऊ शकता। आणि अगदी थोडंसं पाणी इथे मी टाकून घेणार आहे। या भाजीला जास्त पाण्याची गरज देखील लागत नाही, बिना पाण्याची देखील ती शिजते, परंतु मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। आणि इथे मिडियम फ्लेमवरती इथे मी त्याला 5 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता वाल अगदी पटकन शिजतो, त्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। हे बघा, सुकी भाजी देखील खूप छान लागते। इथे तुम्ही शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकता, पण मी यामध्ये टाकलेलं नाही आहे कारण असाही खूप छान लागते ही बिगर शेंगदाण्याची भाजी। तुम्ही डाळ टाकून देखील करू शकता किंवा रसाची सुद्धा करू शकता। इथे वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि हो, या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।